बातमी सिंधुदुर्गातून आहे। वादळी सदृश स्थितीचा फटका पर्यटनाला बसतोय। समुद्र जलक्रीडा बंद असल्यानं आता पर्यटकांचं हिरमोड होतोय। पर्यटन व्यवसायावरती मोठा परिणाम होणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। पर्यटन व्यवसायावरती याच जलक्रीडा बंदीचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वादळी सदृश स्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या समुद्र जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड होतोय। पर्यटन व्यवसायावरती मोठा परिणाम झाल्याचं सुद्धा बोललं जातंय। त्यामुळे वादळी सदृश स्थितीचा फटका पर्यटनाला सुद्धा बसल्याचं पाहायला मिळतंय। मोन्था चक्रीवादळामुळे प्रशासनानं दक्षता घेतलेली आहे। मच्छीमारांना समुद्रामध्ये सुद्धा जाण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। मत्स्य व्यवसायासहच आता पर्यटनाला सुद्धा याचा सर्वात मोठा फटका बसल्याचं चित्र आहे। वादळी सदृश स्थितीचा फटका पर्यटनाला सुद्धा बसतोय। समुद्री जलक्रीडाला सुद्धा बंदी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या समुद्रात वादळी स्थिती आहे। याचा परिणाम म्हणून सध्या पर्यटन व्यवसाय आहे तो ठप्प आहे। सर्व जे जलक्रीडा आहेत त्याचबरोबर किल्ल्यावर जी सिंधुदुर्ग किल्ल्यावरची प्रवासी वाहतूक आहे ती पूर्णतः बंद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक येत आहेत, पण पर्यटक आले तरी त्यांना ह्या जलक्रीडा असतील किंवा पर्यटनाचा आनंद हा घेता येत नाहीये। आपण काही जे पर्यटक आहेत त्यांच्याकडे जाऊया। मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आणि सध्या पर्यटन सध्या बंद आहे, काय तुमचे भावना आहेत? मी बार्शी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आम्ही पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो। आम्हाला स्क्युबा डायव्हिंग करायची होती, त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घ्यायचं होतं। खास करून आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन करण्यासाठी आलो होतो, परंतु इथं 30 तारखेपर्यंत बंद असल्यामुळे आम्हाला किल्ल्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्याचं आम्हाला कुठेतरी दुःख होतंय। अन्य पर्यटन व्यावसायिक, मला सांगा, सिंधुदुर्ग किल्ल्यावर अनेक पर्यटक जातात, आता तुम्ही पर्यटनासाठी आलाय, सध्या वादळी स्थिती आहे, काय म्हणजे हिरमोड झालाय का? हा, मूड जरा थोडा वेगळाच होता। आता पर्यटन बंद, सागरी धोका कळल्यामुळे पर्यटनाचा जरा हिरमोड झाले। निश्चितच। मला सांगा ताई, आता तुम्ही कुठून आला आणि पर्यटनासाठी इथे आलेला, काय भावना आहेत? आम्ही पर्यटनासाठी आलो होतो, किल्ला बघण्यासाठी आलेलो आम्ही मुलांना घेऊन। पण आता इथे अशी परिस्थिती आहे की आम्ही आता किल्ला बघू शकत नाहीये, त्यामुळे अतिशय वाईट वाटतंय। एवढ्या लांब होतोय आणि न बघता जातोय आम्ही। निश्चितच अशा भावना सध्या पर्यटकांच्या आहेत। सध्या पर्यटन व्यवसाय तो वादळी समुद्रात वादळी स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पर्यटकांना जलक्रीडांसाठी जाऊ नये यासाठी सांगितलेले आहे। त्यामुळे याचा मोठा फटका आहे तो पर्यटन व्यावसायिकांना त्याचबरोबर पर्यटकांना होतानाही दिसतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।